नमस्कार. हॅलो गाईज, आजचा व्लॉग मी केलाय घरूनच चालू, कारण की आज आमच्याकडे लाईट नाही आहे सकाळपासून. आज काय काम करायचं तर आज मी करणार आहे आमचं घर थोडंसं हलकंसं डेकोरेट. आमच्या घराला पडदे नाही आहे, तर असे आम्ही काहीतरी गोष्टी अशा लटकून ठेवलेल्या आहे. गोष्टी चेंज करायच्या आज पडद्यामध्ये. तर मी आज चालू आहे पडद्याची शॉपिंग करायला. कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं मी पडद्याची पण शॉपिंग करेल. पण असंच केलेलं आहे. इथे आणि तिथे असे 2 पडदे आणायचे आपल्याला. चलो. आणि शनिवारचं हनुमान मंदिरात येणं मस्ट. चला कर्टन मॉलमध्ये मी आलोय. पिंपरी मार्केटला एक कर्टन दुकान भेटलं. आम्ही इथून घेतले कर्टन्स. असे 2 कलर घेतले, ग्रे आणि थोडासा व्हाईट. दुसरं काम काय तर मला माझ्या मोबाईलला कवर बदलायचं आहे. जर का 100 रुपयामध्ये दिलं तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. मी खातोय आईस ॲपल. आणि तुम्ही कधी खाल्ले असेल तर सांगा. याआधी केळवा बीचला खाल्ले होते. फायनली मी घेतले आईस ॲपल आणि त्यांनी मला सांगितलं की असं छिलून खायचे. तर मी स्वतःच छिलतोय आणि तो टाकतोय. ते छिलायला पण लई अवघड आहे. एकदम घाण वाटतंय छिलाय, तिकडंच वाटतंय. फटाफट छिलू आपण. आम्ही आलोय पिंपरी मार्केटला शॉपिंग करायला. आमची शॉपिंग तशी झाली आहे, पण आता काहीतरी खर्च करायचा म्हणून आम्ही घेतलं आहे. चिकट एकदम चिकट. ते खाल्लं ते काय एवढं काय खास नव्हतं. 100 रुपयाला 6 भेटले. मी बी थोडं महागच आहे, पण लईच चिकट होतं ते. माझं कवर लईच खराब झालं होतं. असं ते एकदम घाणेरडं तुटलं पण होतं. तर त्या कवरला आपण कचरा डब्यात टाकून देऊ. आम्ही आलो आहे आता स्लाईस ऑफ हेवन सँडविचला. पिंपरीमध्ये खूप जास्त फेमस आहे. बाहेर आलं म्हणून काहीतरी खायचं. आमचं आलं आहे सँडविच, ज्याच्यात अजिबात चीजमधून टाकलं आहे वाटतं त्यांनी. लेट्स ट्राय. एवढी काही भारी टेस्ट नव्हती सँडविचची, फक्त गर्दी होती, बाकी काही नाही. गाईज आम्ही कर्टन घेतले, पण रॉडच घेतले नव्हते. त्याच्यामुळे मी आता आलो रॉड घ्यायला. आम्ही चाललो होतो असंच घरी बिना रॉड घेता. भाऊने असे रॉड दिले आम्हाला 6 फुटाचे. हॅलो, फायनली मी आलोय घरी. आता आपण लावूया जे काही सामान आणलं होतं हे वालं. फायनली आम्ही केली अनबॉक्सिंग या गोष्टीची. असे 6 फुटाचे 2 या नाही कुठून जायचं. 6 फुटाचे 2 आणलेले मी. मे बी मोठे होतील ते, बघू आपण आता. लोक फोनची आणि गाडीची अनबॉक्सिंग करतात. मी करतोय अनबॉक्सिंग पडद्याची. याला कसं लावायचं, असं घ्यायचं. 1 गो मध्ये सारा पडदा निघून जातो. आपण आता 1 गो मध्ये घालू. हा कसला 1 गो मध्ये. आपले जुने पडदे काढू साईडला. काही दोरी पण लावलेली होती आम्ही. दोरी पण काढायची आहे. दोरी काढणं काही सोपं नाही आहे. तर फायनली गाईज आम्ही आमचं हॉलचं हे काय असतं काय म्हणता याला अनबॉक्सिंग झालेली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आमचे पडदे लावलेले. असे पडदे उघडले की आम्हाला मरीन ड्राईव्हचा व्ह्यू दिसणार आहे याच्यातून. लेट्स गो. आता दुसऱ्या रूमचे लावूया. काहीच आम्ही असे पहिले टॉवेल व्ह्यूवर अडकवायचो, पण आता टॉवेल व्ह्यूवरची गरज नाही आपल्याला, कारण की आपण आता विकत घेतलेले पडदे थोडासा खर्च करून माझ्या हिशोबाने जास्त झालाय. काही लोकांच्या हिशोबाने तो कमी झालेला आहे. एक विषय असा झालाय की हवाला स्क्रू लईच टाईट जातोय आणि आमच्याकडं स्क्रू ड्रायव्हर नाही, तर आम्ही ओ माय नाही टाकू तुटून जायचा. त्याची ह्या गोष्टी वापरतोय. पहिले याच्याने ट्राय करू. बापरे नाही, हेच वापरू राहिलं. लेट्स ट्राय उन्हातली. उन्हातली बरोबर झालं. मध्ये पण पडदे पूर्णपणे बसले. ते थोडेसे स्वस्त होते त्या मानाने, पण चांगले दिसत आहे. हे जे आईस ॲपल आणलेले त्या आईस ॲपलचे वरडा झालाय. आपण पहिले त्याला व्यवस्थित करून खाऊन धुवून घेऊ आणि खाऊन टाकू. किती उरले? 4 उरले. 100ला 6 भेटले होते. फटाफट मी त्याला सोलतो. अवघड आहे त्याला सोलणं, पण काहीच प्रॉब्लेम नाही.
फायनली गाईस एकच चांगला आईस ॲपल निघाला जो की खूप सुंदर दिसतोय. हे बघू शकतो मी. तर मी ट्राय करतो. जाम ज्युसी आहे. असा जर आईस ॲपल असतो सगळं त्याच्यात ज्यूस असतो. भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.